मुंबई महानगरपालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या गाड्यांची अक्षरशः दुरावस्था झाली आहे। कचरा संकलनाच्या गाड्यांचा 3000 कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे। लोकशाही मराठी सातत्याने या समस्येच्या संदर्भात रियालिटी चेक करते आहे। वांद्रे पश्चिम येथील रिक्लेमेशनच्या जवळ धुळखात उभी असलेली आणि अक्षरशः भंगारात निघालेल्या कचरा उचलणाऱ्या गाडीचा आढावा घेतलाय। लोकशाही मराठीचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी काय आहे वास्तव आपण पाहूयात। लोकशाही मराठी वृत्तवाहिनी मुंबईमध्ये सध्या स्वच्छ मुंबई आणि कचरा मुक्त मुंबई असं अभियान राबवत आहे। त्यासोबतच स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रश्न देखील सातत्याने मांडत आहे। सध्या मी बँड्रा पश्चिम येथील ही जागा आहे आणि इथं ज्या कचरा उचलणाऱ्या ज्या गाड्या असतात त्या इथं पार्क केल्या जातात अशी ही पालिकेची जागा आहे। मात्र ही समोर जी गाडी पाहत आहात ती आपल्याला अत्यंत दुरावस्थेत असलेली गाडी आहे आणि एकंदर ही गाडी वापरात आहे का हा सध्या सवाल निर्माण होत आहे, कारण ही गाडी अत्यंत भंगारात गेलेली गाडी आहे, जी वापरात नाही आहे, अत्यंत गंजलेली आणि धुळीत पडलेली ही संपूर्ण गाडी आपल्याला पाहायला मिळत आहे। ही गाडी जर वापरात असेल तर स्वच्छता कर्मचारी यावर कशा प्रकारे काम करत असतील हा सवाल खरं तर अधोरेखित होतो आणि जर वापरात नसेल तर मात्र कागदावरही फक्त वापरात आहे का हा सध्या सवाल जो आहे तो निर्माण होत आहे, कारण या संपूर्ण व्यवहारामध्ये कुठेतरी आर्थिक गैरव्यवहार झाला आहे का असा संशय सध्या दाट संशय व्यक्त केला जात आहे। आणि एकंदर 3000 कोटी रुपयांचा जर खर्च पालिका या संपूर्ण यंत्रणेवर करत असेल तर तो नेमका पैसा जातो कुठे हा सुद्धा सवाल सध्या निर्माण होत आहे। आणि ही जर गाडी पाहिली तर कुठेतरी ही गाडी जी आहे ती भंगारात गेलेली गाडी आहे, याचे टायर निकामी झालेले आहेत, याचं संपूर्ण स्ट्रक्चर हे आपल्याला गंजलेलं पाहायला मिळत आहे, धुळीत पडलेली संपूर्ण गाडी आहे आणि ही कचरा उचलायला जर गाडी बाहेर पडत नसणारच हे सध्या आपल्याला गाडीवरून पाहताना निश्चित होत आहे। मात्र जर ही गाडी वापरत नाही आहे तर मात्र कागदावर वापरत आहे का हे देखील पालिकेने स्पष्ट केलं पाहिजे। अशा प्रकारे सध्या सुद्धा ही संपूर्ण परिस्थिती आहे आणि एकंदर संपूर्ण व्यवहारामध्ये या संपूर्ण यंत्रणेमध्ये कुठेतरी गैरव्यवहार होतोय का हा सध्या सवाल जो आहे तो आपल्याला दाट अधोरेखित होताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा राजेशसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।